विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात मॅथ मराठी हे यूट्यूब चॅनल. त्यामध्ये आपण परिमिती व क्षेत्रफळ या घटकावरील सराव चाचणी क्रमांक 1 मधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला हे शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपला काय आहे? 27 मीटर लांब 8 मीटर रुंद भिंतीवर जाहिरात रंगवण्यासाठी 1 चौरस मीटरला 2.25 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल? या ठिकाणी काय आहे? एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर 27 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद अशी एक जाहिरात तिथं काढायची आहे. रंग देऊन तिथे एक जाहिरात काढायची आहे. तर प्रति चौरस मीटरला म्हणजे एका चौरस मीटरला 2.25 रुपये खर्च आहे. तर पूर्ण जाहिरात काढण्यासाठी किती खर्च येईल? तर पहा, एकूण खर्च बरोबर क्षेत्रफळ, ते जाहिरात काढायच्या जागेचे क्षेत्रफळ गुणिले जाहिरात काढण्यासाठीचा दर. मग क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले दर किती आहे? 2.25. लांबी किती आहे? 27 गुणिले रुंदी किती आहे? 8 गुणिले दर किती आहे? 2.25. आता गुणाकार करा. 8 7 56ला 6 हातचे 5, 8 दुनी 16, 16 आणि 5 21. 8 7 56ला 6 हातचे 5, 8 दुनी 16 आणि 5 21. 216 गुणिले 2.25. आता 216चा आणि 225चा इथं गुणाकार करू आपण. दशांश चिन्ह नाही असं समजून करू. 216 गुणिले 225. 5 × 30ला 0 हातचे 3, 5 × 5 आणि 3 8, 5 दुनी 10 अधिक 2 × 12ला 2 हातच्याला 1, 2 1 2 आणि 1 3, 2 दुनी 4 अधिक 2 × 12ला 2 हातच्याला 1, 2 1 2 आणि 1 3, 2 दुनी 4 0, 10ला 0 हातच्याला 1, 5 आणि 1 6, 4 आणि 3 7 आणि 1 8 4 काय आला? 48,600. पण या ठिकाणी 2 दशांश चिन्ह सोडून 2 अंक सोडून दशांश आहे. मग इथंही 2 अंक सोडून दशांश द्या. म्हणजे काय येईल? 486 रुपये एवढा खर्च येईल. खर्च बरोबर 486 रुपये. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी 486. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी जास्त आहे. रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरनं जास्त आहे. जर त्या आयताची परिमिती 96 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती? पहा. आपल्याला या ठिकाणी आयताची लांबी काय म्हणते? रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरनं जास्त आहे. मग समजा आयताची रुंदी बरोबर x. मग त्या आयताची लांबी काय होईल? 4 सेंटीमीटरनं जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी 4 सेंटीमीटर ॲड करावं लागेल. म्हणजे x + 4. मग आता आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती दिली आहे 96. 2 कंसात लांबी किती आहे? x + 4 आणि रुंदी किती आहे? x. मग 96 बरोबर 2
कंसामध्ये हे x आणि हे x किती झाले 2x अधिक 4 मग काय करा हे 2 इथं गुणिले आहे इकडे येऊन काय होईल ते भागिले होईल बरोबर काय राहील 2x अधिक 4 2 न भाग घालू बे 1 बे बे चोक 8 1 उरला बे 8 16 काय आलं 48 आलं मग हे 48 4 इकडे अधिक आहे इकडे येऊन वजा होईल बरोबर काय राहील हे 2x राहील 48 मधून 4 गेले 44 हे 2 इथं गुणिले आहे इकडे येऊन भागिले होईल मग आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर काय येईल x बरोबर बे 1 बे बे दुनी 4 बे दुनी 4 आपल्याला x ची किंमत मिळाली 22 मग ही काय आहे रुंदी आहे आणि हे x अधिक 4 म्हणजे 22 अधिक 4 बरोबर 26 ही काय झाली लांबी झाली 26 काय झाली लांबी झाली 26 लांबी झाली आलं का लक्षात 26 काय झाली लांबी झाली पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल 26 सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी आलं पुढचा प्रश्न क्रमांक 3 60 सेंटीमीटर लांबी असलेल्या खोलीची रुंदी 60 सेंटीमीटर लांबी असलेल्या खोलीची रुंदी लांबीच्या निमपट आहे म्हणजे लांबी जेवढी आहे त्याच्या निमपट म्हणजे अर्धी आहे तर 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसवता येतील पहा आपल्याला इथं फरशाची संख्या काढायची काय दिले इथं 60 सेंटीमीटर लांबी हे लांबी किती दिली आहे 60 मीटर रुंदी काय म्हणतंय लांबीच्या निमपट लांबी किती आहे 60 निमपट म्हणजे 2 न भाग घाला बे 1 बे बे त्रिक 6 0 काय आली रुंदी 30 मीटर आणि फरशीची बाजू किती आहे 30 सेंटीमीटर आहे फरशीची बाजू किती आहे 30 सेंटीमीटर आहे मग आता हे सेंटीमीटरमध्ये आहे हे मीटरमध्ये आहे मग एकतर ह्या सेंटीमीटरला मीटरमध्ये करून घ्या किंवा मीटरला सेंटीमीटरमध्ये करून घ्या मग आपण जर ह्या मीटरला जर सेंटीमीटरमध्ये केलं तर एका मीटरमध्ये 100 सेंटी असतात मग 60 गुणिले 100 म्हणजे काय झाले हे 6000 30 गुणिले 100 म्हणजे हे काय झालं 3000 तर मग आता फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ आता आपल्याला खोलीचे माप माहित आहेत का आहेत 6000 सेंटीमीटर आणि 3000 सेंटीमीटर म्हणजे हे 6000 गुणिले 3000 भागिले फरशीचे माप काय आहे बाजू आहे 30 सेंटीमीटर म्हणजे ती चौरस आकृती आहे म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30 काय करा ह्या 30चा एक शून्य कटला ह्या 3000चा एक कटवा ह्या 30चा एक कटला 3000चा एक कटला 3 1 3 3 1 3 0 काय आलं इथं 10 राहिलं आता इथं छेदात काय राहिलं 3 3 न भाग घाला 3 1 3 3 दोन्ही 6 आणि हे 1 2 3 0 जशाच तसे काय आलं हो 2000 गुणिले 10 म्हणजेच काय आलं 20000 फरशा बसतील उत्तर काय 20000 फरशा बसतील पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी 20000 फरशा त्या ठिकाणी बसतील पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चौरस आकृतीच्या बाजू एवढी पहा चौरस आकृतीच्या बाजू एवढी रुंदी असलेल्या आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे जर आयताची लांबी 28 सेमी असेल आयताची लांबी 28 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती काय म्हणते पहा चौरसाची बाजू ही जी चौरसाची बाजू आहे ना ही काय आहे आयताच्या रुंदी एवढी आहे
म्हणजे चौरसाची बाजू बरोबर आयताची रुंदी, म्हणजे चौरसाची बाजू जेवढी आहे तेवढी आयताची रुंदी आहे. मग आयताची जी रुंदी आहे ते लांबीच्या निमपट आहे. किती आहे? लांबीच्या निमपट. मग आता लांबी किती दिली आहे आयताची? 28. बरोबर आहे. मग रुंदी काय होईल? ह्याच्या निमपट म्हणजे अर्धी. 28 भागिले 2, बे चोक 8, 14 सेंटीमीटर. 14 सेंटीमीटर ही काय झाली? आपल्याला रुंदी मिळाली, लांबी मिळाली. मग काय म्हणते? चौरसाचे क्षेत्रफळ काढा. लांबी प्रश्नात दिले, त्याच्यावर आपण रुंदी काढली. मग आता आयताची रुंदी जेवढी आहे तेवढी चौरसाची बाजू आहे. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे, मग आपल्याला ही काय झाली? आयताची रुंदी मिळाली 14, आणि मग तीच काय आहे? चौरसाची बाजू आहे. चौरसाची बाजू बरोबर 14 सेंटीमीटर. मग आता आपल्याला चौरसाची बाजू मिळाल्यावर चौरसाचे क्षेत्रफळ काढायला काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 14. 14चा वर्ग. एक तर तुम्हाला माहीत असला तर ठीक, नसेल तर 14 गुणिले 14 करा. नसेल तर त्याच संख्येला गुणल्याच्या नंतर वर्ग मिळतो. 14 चोक 56ला 6, हातचे 5, 14 एक 14 आणि 5 19, 196 चौरस सेंटीमीटर. चौरसाचे क्षेत्रफळ काय आले? 196. आता पहा, पर्याय या ठिकाणी पहिला दिलाय, आपण काय करतो? 196 आले, मग 196 तर नाही, इथं सेंटीमीटर आहे. 196 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल? पर्याय क्रमांक बी. आलं. आपण घाईमध्ये काय करतो? 196 दिसलं की पर्याय ए उत्तर आहे. पण परिमिती क्षेत्रफळाच्या ह्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला एकक लिहायचे त्यावेळेस ते एकक व्यवस्थित आहे का हे पाहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. चौरसा एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या आयताची रुंदी. पहा, चौरसा एवढे क्षेत्रफळ असणारा आयत आहे, त्याची रुंदी 9 सेंटीमीटर आहे. जर चौरसाची बाजू 15 सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी किती? काय म्हणते प्रश्न? व्यवस्थित वाचन करा. चौरसा एवढं ज्याचं चौरसाचं क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे. पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ असं इथं प्रश्नामध्ये सांगितले. चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच आयताचं क्षेत्रफळ आहे. मग पुढं काय म्हणतंय? असणाऱ्या आयताची, चौरसा एवढं क्षेत्रफळ असणाऱ्या आयताची रुंदी दिली आहे 9 आणि चौरसाची बाजू दिली आहे 15, तर तिची लांबी काढा. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग बरोबर लांबी, आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता बाजू किती आहे? 15. 15चा वर्ग बरोबर लांबी माहिती नाही, रुंदी दिली आहे. रुंदी किती दिली आहे? 9. हे रुंदी 9. 15चा वर्ग 225. हे बरोबरच्या इकडे काय? लांबी गुणिले 9 आहे. 9 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं. 9 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं. तिकडे काय राहिलं? फक्त लांबी. आपल्याला काढायची लांबी. 9 न भाग घाला, 9 दुनी 18. 22 मधून 18 गेले, 4 उरले, 45 झाले. 9 45. लांबी बरोबर 25 सेंटीमीटर. लांबी बरोबर 25 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? चौरसा एवढी परिमिती असणाऱ्या आयताची लांबी. पहा, इथं काय म्हणतंय? चौरसा एवढी परिमिती, चौरसाची परिमिती जेवढी आहे तेवढीच आयताची परिमिती आहे. तर त्या आयताची लांबी ही रुंदीच्या चौपट असून लांबी काय आहे? रुंदीच्या 4 पट आहे. आयताची रुंदी 12 सेंटीमीटर आहे. तर चौरसाची बाजू किती? चौरसाची बाजू किती? चौरसाची बाजू किती? आपल्याला या ठिकाणी काय म्हणते पहा, चौरसा एवढी परिमिती असणारा एक आयत आहे, त्याची लांबी ही काय आहे? रुंदीच्या 4 पट आहे. रुंदी दिली आहे 12.
तर त्या चौरसाची बाजू काढायची। तर पहा आपण अगोदर काय करू, त्या आयताची रुंदी किती दिली आहे 12, मग आयताची लांबी कशी आहे रुंदीच्या 4 पट आहे, रुंदीच्या 4 पट म्हणजे 12 चोक 48 हे सेंटीमीटर सेंटीमीटर। मग आता काय म्हणते पहा, चौरसा एवढी परिमिती, चौरसा एवढी परिमिती, मग चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती। मग आता ह्या चौरसाची परिमितीचे सूत्र काय आहे 4 गुणिले बाजू, आयताचे परिमिती सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी। आता या ठिकाणी हे 4 गुणिले बाजू, हे 2 कंसामध्ये लांबी किती आहे 48 अधिक रुंदी किती आहे 12, मग हे 2 गुणिले 8 आणि 2 10 ला 0 हातच्याला 1, 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1, 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6, 2 गुणिले 60, हे काय आलं 4 गुणिले बाजू बरोबर 2 गुणिले 60। आपण काय करू, आपल्याला बाजू काढायची, मग बाजूच ठेवू इकडं, हे बरोबरच्या पुढचं 2 गुणिले 60, 4 इकडं गुणिले होतं दादा, ते बरोबरच्या पुढं जाऊन काय झालं भागिले झालं, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, 2 गुणिले 15, मग काय आलं बाजू बरोबर 15 दुनी 30, 30 सेंटीमीटर, बाजू बरोबर 30 सेंटीमीटर आलं आहे का। चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर, 30 चौरस सेंटीमीटर येणार नाही, हे 40 नाही, हे 30 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 7 काय आहे, एका चौरसाकृती टेबलाच्या पृष्ठभागाची परिमिती, पृष्ठभाग जो आहे त्याची परिमिती 400 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती पहा। एक चौरसाकृती टेबल आहे, त्याची काय केलंय परिमिती दिली आहे, किती दिली आहे 400 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ, तर पहा आपल्याला चौरसाची परिमिती दिली आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचे। मग आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हणजे त्याची बाजू माहिती पाहिजे, मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, परिमिती किती आहे 400 बरोबर 4 गुणिले बाजू, मग हे बाजू काढू आपण, हे 400, 4 इकडे गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं त्यानं भागिले झालं, 4 1 4, 4 1 4 0, बाजू बरोबर 100 सेंटीमीटर। आपल्याला या ठिकाणी चौरसाची बाजू मिळाली 100 सेंटीमीटर बरोबर आहे। मग आता चौरसाचे काय काढा म्हणले क्षेत्रफळ काढा म्हणले, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, तर बाजू किती आहे 100, हे 100चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100, म्हणजेच हे 2 शून्य आणि ह्याचे 2 शून्य, 10,000 चौरस सेमी। उत्तर काय असेल, चौरसाचे क्षेत्रफळ 10,000 चौरस सेमी। इथं फक्त सेमी आहे 1000 आहे, इथं 10,000 आहे पण सेंटीमीटर आहे, इथं 5,000 आहे, हे 10,000 चौरस सेंटीमीटर। पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल। काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी। आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। एका चौरसाची परिमिती 80 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती पहा। चौरसाची परिमिती दिली आहे, त्यावरून काय करायचे आपल्याला, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे। मग आता त्यासारखंच आहे, चौरसाची परिमितीवरून बाजू काढा आणि त्याचे क्षेत्रफळ काढा। मग चौरसाची परिमिती बरोबर
4 गुणिले बाजू, परिमिती किती दिली आहे 80, बरोबर 4 गुणिले बाजू हे 80 भागिले 4 बरोबर बाजू, 4 1 4, 4 2 8 0, बाजू किती मिळाली हो, बाजू बरोबर 20 सेंटीमीटर मिळाली, बाजू किती मिळाली 20 सेंटीमीटर। मग आता आपल्याला काय म्हणते, त्याचे क्षेत्रफळ काढा। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 20, हे 20चा वर्ग म्हणजेच 20 गुणिले 20 किंवा 20चा वर्ग 400, हे बेदोन्ही 4 आणि हे 2 शून्य, चौरस सेंटीमीटर। उत्तर काय आलं 400 चौरस सेंटीमीटर, हे 400 सेंटीमीटर येणार नाही, हे 400 चौरस सेंटीमीटर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते। काय येते, पर्याय क्रमांक बी। पर्याय पहिला कसा आहे 400 आहे पण तिथं काय फक्त सेंटीमीटर आहे, क्षेत्रफळाचं एकक काय आहे चौरस। आले पुढचा प्रश्न, एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती, तसाच आहे, चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर दिली आहे, त्याचे क्षेत्रफळ काढायचे। मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, परिमिती बरोबर काय 4 गुणिले बाजू, मग परिमिती किती दिली आहे 60 बरोबर काय 4 हे गुणिले बाजू। आता आपण काय करू, बाजू काढायचे म्हणून इकडे बरोबरच्या इकडे काय करू, फक्त बाजू ठेवू आणि 4 काय होतं इथं गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं ते भागिले झालं, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 20 झाले, 4 5 20, बाजू बरोबर 20 सेंटीमीटर, बाजू किती आली 20 सेंटीमीटर। माझा तुम्हाला बाजू मिळाली, त्याचं क्षेत्रफळ काढा। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बाजूचा वर्ग, बाजू किती मिळाली आहे 20, 20चा वर्ग, 20चा वर्ग किती, सॉरी बाजू 20 नाही हो, बाजू 15 मिळाले आपल्याला, बाजू किती मिळाले 15, 15चा वर्ग, 15चा वर्ग किती आहे 225 चौरस सेमी, 225 चौरस सेमी, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक बी। आलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन। पुढचा प्रश्न पहा, त्रिकोणावरचा प्रश्न आहे हा, त्रिकोणाचा पाया 20 मीटर, उंची 10 सेंटीमीटर, सॉरी इतर मीटरच आहे 10 सेंटीमीटर आहे, तर त्याचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती पहा। पाया 20 मीटर दिलाय, उंची 10 मीटर दिलेली आहे, त्याचे काय करायचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे। मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया किती आहे 20 गुणिले उंची किती आहे 10, हे 2 न भाग घाला, बे 1 बे, बे 1 बे 0, काय राहिलं 10 गुणिले 10 म्हणजेच 100 चौरस मीटर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 100 चौरस मीटर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल। काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक बी 100 चौरस मीटर। आलं, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। लाईक शेअर अँड सबस्क्राईब। पुढचा प्रश्न काय आहे पहा, एका आयताची लांबी 7 मीटर असून रुंदी 5 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती। एक आयत आहे
आणि त्या आयताची काय आहे, या ठिकाणी लांबी दिलेली आहे. एका आयताची काय दिलेली आहे, लांबी दिलेली आहे आणि त्याची रुंदी दिलेली आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आलं का लक्षात? तर पहा, आपल्याला काय करायचे आता, आयताचे क्षेत्रफळ, एकदम सोपा प्रश्न आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 7 मीटर. रुंदी किती आहे, 5. 7×5 35 चौरस मीटर. कारण की ह्याचे माप हे मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून काय येईल, चौरस मीटर. त्या आयताचं क्षेत्रफळ काय असेल, 35 चौरस मीटर. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक सी. आलं? सोपा प्रश्न आहे एकदम. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका आयताची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? पहा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेला आहे. एकदम म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. बरोबर काय आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 12 गुणिले रुंदी किती आहे, 7. 12 37 84 चौरस मीटर. सॉरी, पहिला पर्याय येत नाही, 84 चौरस सेंटीमीटर आहे. इथं ह्याला मीटरच आहे, हे चौरस मीटर, कारण की ह्याचे माप मीटरमध्ये दिले. दुसरा पर्याय 84 मीटरचा नाही, पहिलाच पर्याय येईल. पर्याय क्रमांक ए 84 मीटर. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे. काय आहे प्रश्न क्रमांक 13, एका चौरसाकार मैदानाची बाजू 12 मीटर आहे, त्या मैदानाभोवती 11 प्रदक्षिणा घातल्या तर किती मीटर चालावे लागेल? पहा, एक चौरसाकार मैदान आहे, त्याची बाजू दिली आहे 12 मीटर, त्या मैदानाभोवती 11 प्रदक्षिणा घातल्या तर किती मीटर चालावे लागेल? किती मीटर चालावे लागेल? पहा, आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आहे, माहिती आहे आपल्याला. काय माहिती आहे, या परिमिती, चौरसाची परिमिती एका चौरसाकार मंदिराची घ्यायचं, कारण की पुढे मंदिराला 11 प्रदक्षिणा घातल्या. मंदिराची बाजू 12 मीटर आहे, त्या मंदिराभोवती 11 प्रदक्षिणा. मग त्या चौरसाची परिमिती म्हणजे काय होतं, एक प्रदक्षिणा, बरोबर आहे, किंवा एक फेरी, किंवा एक फेरी. एक परिमिती म्हणजे एक फेरी. मग आता डायरेक्ट आपण काय करू, एकूण अंतर काढू. मग काय, चौरसाची परिमिती गुणिले प्रदक्षिणा. परिमितीचं सूत्र काय, 4 गुणिले बाजू गुणिले किती प्रदक्षिणा घातले, 11 प्रदक्षिणा घातले. मग बाजू किती आहे, 12. हे 4 गुणिले 12 गुणिले 11, 12 चोक 48, या दोघाचा गुणाकार गुणिले 11. 11 8 88 ला 8, हातचे किती आले, 8. 11 चोक 44, 44 आणि 8 52, 528 मीटर एवढं अंतर. एकूण अंतर किती असेल, 528 मीटर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक बी 528 मीटर. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न काय आहे, एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे आणि आयताची परिमिती 30 मीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ पहा. आयताची परिमिती दिली आहे, लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, तर त्याची परिमिती दिलेली आहे, तर त्याच्याचं काय काढायचे, त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. पहा,
लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदी बरोबर x. सपोज दॅट, समजा रुंदी किती x, लांबी काय म्हणते रुंदीच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे हे 2x. बरोबर आहे. मग त्या आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती किती आहे 30 बरोबर 2 कंसात लांबी किती आहे 2x अधिक रुंदी किती आहे x. हे 30 2 गुणिले होतं इकडे भागिले झालं बरोबर 3x. बे 1 बे बे 1 बे 1 उरला बे 5 10. हे 15 ते 3 इकडे येऊन भागिले झालं बरोबर x. 3 1 3 3 5 15. मग x बरोबर 5 म्हणजे x का आहे ही रुंदी आहे. आणि हे 2x म्हणजे 2 गुणिले 5 ही का आहे 10 लांबी आहे. मग आता तुम्हाला लांबी आणि रुंदी मिळाले त्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढा. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 10 गुणिले रुंदी किती आहे 5. 10 5 50 चौरस. कशात दिले माप हे मीटरमध्ये चौरस मीटर. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 50 चौरस मीटर. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी हे उत्तर. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 200 मीटर तारेपासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ किती. पहा 200 मीटरची तार आहे. 200 मीटर लांबीची तार आहे. त्यापासून एक काटकोन चौकोन. काटकोन चौकोन म्हणजे आयत. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय होईल आयत. आता हा 200 मीटर ह्याच्यापासून एक आयत बनवला आहे. तारेपासून तार वाकवली त्याचा आयत बनवला 200. आता हे तारेची लांबी बरोबर त्या आयताची परिमिती. बरोबर आहे. ह्या आयताची जेवढी परिमिती असेल तेवढी त्या काय असेल तारेची लांबी असेल. मग आयताची परिमिती किती दिले 200. मग तारेची लांबी 200 म्हणजे आयताची परिमिती 200. आता आयताची परिमिती 200 आहे. बरोबर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे. तर पहा आता परिमिती 200 म्हणजे हे समोरासमोरच्या बाजू काय असतात समान असतात. आयताच्या बाजू कशा असतात समोरासमोरच्या समान असतात. मग आपण जर या ठिकाणी ह्याचे माप जर असे घेतले कसे घेतले किंवा आपण काय करू ह्या 200 मीटरची आपण जर हे तार वाकवला आणि त्याच्यापासून जर सर्वात मोठा काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ किती. तर आपण या ठिकाणी आपल्याला सूत्र काय आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज किती आली पाहिजे 100 आली पाहिजे. बरोबर आहे. मग आपण इथं लांबी जर जास्तीत जास्त लांबी 80 आणि रुंदी जर 20 घेतली तर हे इथं 20 येईल इथं बी 80 येईल. हे 80 आणि 80 160 आणि हे काय होईल 40 200 झालं. बरोबर आहे. मग त्याची लांबी 80 आणि रुंदी 80 असं जर घेतलं किंवा इथं जर आपण 90 आणि 10 घेतलं तर बी 200 येते. मग आता सर्वात मोठ्या काटकोन चौक सर्वात मोठा पहा आपण जर काय केलं हे 90 अधिक 90 लांबी आणि रुंदी काय केली 10 घेतली तर काय होईल 90 गुणिले 10 बरोबर 900 होते. फक्त क्षेत्रफळ काढायचे ना ह्याचं. आलं का लक्षात. ह्याचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. मग हे काय होते 900 होते. जर आपण इथं 80 20 घेतलं
80 गुणिले 20 जर घेतलं तर 8 दुनी 16 1600 येते. 70 30 घेतलं तर काय होईल, वरचीवर वाढू लागले ना, जसं जसं आपण रुंदी वाढू लागलो तसं क्षेत्रफळ वाढलं आहे त्याचं. 70 30 घेतलं तर 2021 येते, हे 2100 येते. आणि 60 40 घेतलं तर 6 चोक 24 2400. पर्यायामध्ये बी आहे बा 2400. आता त्याच्या पुढं जाऊ आपण. जर ही बाजू 50 ही बाजू 50 जर घेतली तर काय होईल, 50 ही बाजू 50 आणि ही बाजू 50, मग काय होईल, 50 आणि 50 100 आणि हे 100. म्हणजे चौरस आयात हा चौरसासारखा जर असला तर 50 गुणिले 50, चौरसाचे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आपण लांबी 50 घेतल्या, रुंदी 50, काय होईल, 5 5 25 2 0. आलं का लक्षात. आपण इथं 60 40 सुद्धा घेऊन बघितलं तर कमी येते, 50 गुणिले 50 घेतलं तर हे येते. म्हणजे सर्वात मोठ्या क्षेत्रफळ किती येते, 2500. पर्याय क्रमांक बी. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आलं का लक्षात. आपण काय केली, ह्याची लांबी 50 घेतली आणि रुंदी सुद्धा काय केली, 50 घेतली. मग आता आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 गुणिले लांबी 100. मग काय झाली, परिमिती 200 झाली. परिमिती काय झाली, 200 झाली. बरोबर आहे. इथं परिमिती 200 दिले. मग आता ह्याच्यावर काय काढा म्हणले, त्याचं क्षेत्रफळ काढा म्हणले. आयताचे क्षेत्रफळ, काटकोन चौकोन म्हणजेच आयत, काय होईल, हे 50 गुणिले 50 5 5 25 0 0. चौरस कशात दिले, सेंटीमीटर दिले का मीटर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा, काय अवघड नाही. 800 मीटर लांब 60 मीटर रुंद असणाऱ्या हॉलमध्ये 40 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकार किती फरशा बसतील. पहा, हॉलचे माप मीटरमध्ये दिलेले आहेत, हे मीटरमध्ये दिलेले आहेत, आणि फरशीचं माप हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आपल्याला हे एकाच एककात करावं लागेल. मग हॉलची लांबी किती दिली आहे, 80 मीटर, बरोबर हे 80. एका मीटरमध्ये 100 सेंटी असतात, म्हणून 100 न गुणलं 8000 सेंटीमीटर. का, कारण की तिथं जे फरशी बसवायचे ते फरशीचं माप सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आणि ह्याची हॉलची रुंदी 60 आहे, 60 मीटर. मग 60 गुणिले 100 बरोबर 6000 सेंटीमीटर. 6000 सेंटीमीटर. मग आता आपल्याला एकूण फरशा किंवा फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. पहा, हॉलचे माप काय आहेत, 8000 सेंटीमीटर त्याची काय आहे, लांबी आहे, हे गुणिले 6000 सेंटीमीटर रुंदी आहे, आणि भागिले फरशीचं माप काय, 40 सेंटीमीटर, म्हणजे बाजूचा वर्ग. फरशी चौरसाकार आहे, बाजूचा वर्ग म्हणजे 40 गुणिले 40 करा, किंवा 40चा वर्ग 1600. काय होईल, हे 2 शून्य कटले, इथला आणि इथला 1 शून्य कटला, 4 न भाग घाला, 4 1 4, 4 दुनी 8, बे 1 बे, हे सॉरी, हे 2 शून्य कटले, इथला हे बे 1, इथं शून्य आहे, बे 4 दुनी 8 आणि 0, बे 1 बे 0, बे दोन्ही 4, हे 2 न भाग घाला, तर इथं बे 1 बे, बे 3 6 आणि हे 3 शून्य. मग काय झालं, 10 गुणिले 3000, म्हणजे त्या ठिकाणी 30000 फरशा बसतील. 30000 फरशा बसतील. आलं. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक सी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ टिंबटिंब होते. पहा,
चौरसाची बाजू जर दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होते? आपण काय करू, समजा चौरसाची बाजू बरोबर 4 सेंटीमीटर. मग क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 4. 4चा वर्ग, 4 चौक 16 चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. आपण बाजू किती घेतली आहे? 4. किती आलं क्षेत्रफळ? 16 चौरस सेंटीमीटर. आता बाजू दुप्पट करा. दुप्पट करून म्हणजे बाजू किती होती? पहिलं 4 होती, आता दुप्पट करा म्हणजे 4 दुनी 8 सेंटीमीटर बाजू झाली. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काढा. बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 8. 8चा वर्ग किती आला? 64. 64 चौरस सेमी. आता बाजू 4 असताना 16 आलं क्षेत्रफळ आणि बाजू दुप्पट केल्यावर 64 आलं. मग आता किती पट झालं? मग पट बरोबर 64 भागिले 4. हे 64 भागिले 16. 16 1 16, 16 चौक 64. 4. बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. लक्षात असू द्या, तोंडी तुम्हाला एका सेकंदात प्रश्न हा सोडवता येतो. बाजू जर दुप्पट केली तर त्याचं क्षेत्रफळ काय होतं? चौपट होतं, 4 पट होतं. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, आयताची लांबी रुंदीच्या 2.5 पट असून आयताचे क्षेत्रफळ 810 चौरस सेमी असेल तर आयताची परिमिती किती? पहा, आता आयताची लांबी ही रुंदीच्या 2.5 पट आहे. मग रुंदी किती? x. मग लांबी किती? 2.5 पट म्हणजे 2.5x किंवा 2.5x हे सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर दिले क्षेत्रफळ त्याचं. मग पहा, आयताचे काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ दिले. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 2.5x. रुंदी किती आहे? x. क्षेत्रफळ किती दिले? 810. मग आता काय करा, हे x चा वर्ग होते. 2.5x वर्ग बरोबर हे 810. ह्या 810ला ते 2.5 इकडं आणा, भागिले होतं. इकडं काय राहते? फक्त x राहते. मग हे काढून टाका, इथं 0 द्या. 25 भाग घाला. 25 1 25, 25 3 75. 6 उरले, 60 झाले. 25 दुनी 50 आणि 0. पहा, हे 25 3 75, 6 उरले, 60 झाले. 25 दुनी 50, 60 मधून 50 गेले, 10 उरले. पुढे 0 आहे, 100. 25 चौक 100 म्हणजे x वर्ग बरोबर 324. मग x किती झालं? 18. 324 कशाचा वर्ग आहे? 18चा वर्ग आहे. ही काय मिळाली तुम्हाला? रुंदी मिळाली. मग आता लांबी किती मिळाली? ह्या 18 गुणिले 2.5 करा. 18 पंचे 90ला 0 हातचे 9, 18 दुनी 36, 36 आणि 9 45. एक अंक सोडून दशांश 0 कटला. हे काय आलं? 45 सेंटीमीटर तुम्हाला काय मिळाली? लांबी मिळाली. मग आता काय म्हणले? आयताची परिमिती किती आहे? मग आयताची परिमिती बरोबर तुम्हाला लांबी रुंदी मिळाली 2 कंसात. लांबी किती आहे? 45 अधिक रुंदी किती आहे? 18. मग 2 कंसामध्ये 18ची आणि 45ची बेरीज करा. 8 आणि 5 13ला 3, हातच्याला 1, 4 आणि 5 आणि 1 6, 63. 2 गुणिले 63, बेत्रिक 6 बेसकम 12, 126 सेंटीमीटर. 126 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर?
पर्याय क्रमांक ए 126 सेंटीमीटर पर्याय क्रमांक ए। आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। 19वा प्रश्न काय आहे? एका चौरसाची परिमिती दिली 48 सेमी, चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या आयताची रुंदी 16 मीटर असेल तर त्याची लांबी किती पहा। एका चौरसाची परिमिती दिलेली आहे आणि ते चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणारा आयत, त्याची रुंदी दिली आहे आणि त्याची लांबी काढा म्हणले। मग काय करा, अगोदर चौरसाच्या परिमितीवरून चौरसाची बाजू काढा। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, परिमिती किती दिली 48 बरोबर हे 4 गुणिले बाजू 48 भागिले 4 बरोबर काय येईल, बाजू येईल 4 1 4 4 1 4 4 2 8, बाजू किती मिळाली, बाजू मिळाली 12 सेंटीमीटर, काय मिळाली, बाजू मिळाली बरोबर आहे। मग आता बाजू 12 सेंटीमीटर मिळाल्यावर आपल्याला काय म्हणतंय, ह्या 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं आहे त्याच्या दुप्पट आयताचं क्षेत्रफळ आहे, बरोबर आहे। तर त्या आयताची लांबी आता काय म्हणते पहा, इथं तुम्हाला मी आता हे रेष मारायची गरज नव्हती। चौरसाचे क्षेत्रफळ, रेष इथं मारायची होती आपल्याला बरोबर 2 गुणिले आयताचे क्षेत्रफळ। 2 का घेतलं, कारण त्याच्या दुप्पट आहे, चौरसाचे क्षेत्रफळ जेवढं आहे त्याच्या दुप्पट ह्या आयताचं क्षेत्रफळ आहे। मग आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग बरोबर 2 गुणिले आयताचे क्षेत्रफळ काय आहे सूत्र, लांबी गुणिले रुंदी। बाजू किती मिळाली आहे 12, हे 12चा वर्ग बरोबर 2 गुणिले त्याची काय म्हणतंय, त्या आयताची रुंदी दिली आहे, हे दुप्पट 2 गुणिले लांबी दिली आहे का नाही, लांबी गुणिले रुंदी किती दिली आहे 16, मग हे 12चा वर्ग काय झाला 144 बरोबर आहे। मग हे 16 आणि 2 हे 2 गुणिले 16 इथं भागिले झालं, इथं फक्त काय राहिली, लांबी राहिली, इथं काय राहिली, फक्त लांबी राहिली। आपल्याला काय करावं लागेल, हे 2 गुणिले इकडे घ्यावं लागेल, इथं नाही 2 गुणिले हे, कारण की ह्याच्या दुप्पट आहे तरच बरोबर होईल ना, बरोबर आहे। हे 144 गुणिले 2, 2 गुणिले बाजूचा वर्ग 144 गुणिले 2, 16 1 16 16 9 44, मग काय होईल, लांबी किती आली 9 गुणिले 2 म्हणजेच 18 सेमी। ते लिहिताना थोडंसं हे झालेत, 18 हे सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर, 18 सेमी। पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल, काय उत्तर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। आलं। पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय होता, एका आयताची परिमिती 60 सेंटीमीटर असून त्या आयताची कमीत कमी क्षेत्रफळ किती असेल। कमीत कमी आयताची काय म्हणतंय, परिमिती 60 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे आयत आहे ह्याची परिमिती 60 सेंटीमीटर आहे। मग परिमितीचं सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणजेच या लांबी आणि रुंदी ची बेरीज किती यायला पाहिजे, 30 सेंटीमीटर यायला पाहिजे बरोबर आहे। त्याच्या दुप्पट परिमिती आहे, लांबी आणि रुंदीची बेरीज जेवढी येईल त्याच्या दुप्पट त्याची परिमिती। मग आपण कमीत कमी म्हणलंय तर इथं जर 20 ही बाजू आणि ही 10 जर घेतली तर त्याचं कमीत कमी क्षेत्रफळ किती यायला पाहिजे, 20 आणि 10 घेतलं तर 200 यायला पाहिजे, 200 यायला पाहिजे। आपण लांबी 20 आणि रुंदी 10 घेतली आणि आपण जर असं केलं, हे 28 लांबी 28 आणि रुंदी जर 1 घेतली तर काय येईल, क्षेत्रफळ म्हणते
मग आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. कमीत कमी म्हणल्यामुळं आपण काय केलं, कमीत कमी लांबी काय घेतली 28, 28 नाही 29, सॉरी, हे 29, हे 29, लांबी 29 आणि रुंदी 1, मग काय येईल, हे 29 चौरस सेंटीमीटर. ह्याच्यापेक्षा आता कमी येतच नाही. हे 29 दुनी 58, 59 60, परिमिती 60 येऊ लागले. सर्व बाजूची बेरीज, ही बाजू 29, ही बाजू 29, किंवा ही 29 आणि 31 आणि हे 29 आणि 31, 30 आणि 30 60, परिमिती 60, म्हणजे 29 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक ए. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. या ठिकाणी 20 प्रश्न संपलेत. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला हवी तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.